माझ्यासाठी फार प्रेम करीत होते. माझ्याकडे शेती लावायसुद्धा येत होते. हां आणि मला मदत करायची, माझ्या मुलांना मदत करायचे. एवढे प्रेमळ होते का आम्हाला त्यांची क्षणक्षणी आठवण येणे. आम्ही माझी मुलं आजारी झाली तरी माझा बंधू धावत यायचा, मग घेऊन जायचा डॉक्टरकडे. सगळं प्रेम करायचा, माझी शेती लावा यायचा, माझ्यावर फार प्रेम करायचे. बंधूंनी माझ्यावर फार फार उपकार केले. मी बंधूची कशी मी क्षमा मागू. बंधूंनी माझ्यावर एवढं हे केलं का मला विसरवत नाही त्यांचं प्रेम. माझ्या भावाला माझी नातवंडा सगळी आजोबा एसटी मामा सांगायची, काय एसटी मामा सांगायचे. सगळी भावंडांना माझी भावाची लय आवडायची माझी नातवंडांना. सगळी नातवंड आली का सगळी बसायची त्याच्याजवळ. इंग्लिश मामा ओढायचं. मामाचा आमच्या मुलांना आधार होता. प्रफुल्ल भाषा होता त्याचा. प्रफुल्लला कधी पण तो मानायचा, कधी पण प्रफुल्लला विचारायचा. भाषाने आमचे चांगला त्याचा केला, हार घातला, तिची तुळशीची माल घातली. एवढं समाधान. दरवर्षाला माझ्या घरी यायचा आंबीस त्याला. सप्त्याला याचा दरवर्षाला 5 दिवस सप्त्याला राहायचा. आणि काकऱ्याला तो पहाटे उठून जायचा, तर मला उठवायचा पण नसत. तो एवढा माझा भाऊ चांगला होता. शिक्कार आमच्या माया केली भाऊने आमचे. आम्ही बहीण भावंडासारखी वागलो, व्यवस्थित राहिला भाऊ माझा. शेवटपर्यंत त्यांनी चांगला सगळ्यांचा आत्यासांचा पण केला आणि आमचा पण केला. बाबांबद्दल मला 2 शब्द बोलायचे. त्यांच्याबद्दल मी काय बोलू हेच मला काही समजत नाही. अगं ते किती प्रेमळ होते. मला जेव्हा घेऊन आले तो दिवस मला आज आठवतो. किती प्रेमळ आहेत ते. मला काही जमत नव्हतं काम करायचं. तेव्हा काही मला समजून घेतलं, तुला नाही जमत तर नको कर, पण तू काही वाईट वाटून घेऊन चालू. अशा सगळ्याच गोष्टी मला काही समजून घेतल्या. आणि नानीसलीने मला खूप समजावून घेतलं. त्याच्याबद्दल मी तुम्हाला काय सांगावं हेच मला काही कळत नाही. आता ऑपरेशन झालं ना, तेव्हा माझ्या पायाचं ऑपरेशन झाला, त्याबद्दल मी पासला सोडून टाकून इथं गेली होती ना, तेव्हा त्याही एवढा समजून घेतला का त्याच्याशिवाय दोघं भाव भाकरी खात नव्हतं. दोघं भाव एकत्र जेवायचं. चहा प्यायला पण त्यांना आवाज देऊन बोलून घ्यायचं, ये चहा पिऊन जा. एवढ्या गोष्टी मी केल्यात. आता आम्हाला काळजीचा माणूसच राहिला नाही. आमचा काळजीचा माणूस कुठेच राहिला नाही. त्याच्याबद्दल आम्हाला फार वाईट वाटतं. दीर नव्हते, मोठे बाबा होते. ते सर्वांना आम्हाला प्रेमाने वागवित होते. ते आम्हाला सर्वांना एकत्रपणाने असताना आम्ही सगळ्या गोष्टी आवडीने गोडीने एकत्र बसून काम केलं होतं. आणि ते रोज सकाळी संध्याकाळी जसा काय हरिपाठ असतो त्या पद्धतीप्रमाणे संध्याकाळी रात्रीचे 9 वाजले की ते जेवण झालं का रोज शिरीषपाड्यावर यांना घ्यायला जायचं रोज. हा नियम त्याही कधी पावसाला असो, उन्हाळा असो, थंडी असो, कधी हा नियम चुकवलाच नाही. या रोज न सांगताना त्यांचा ते काम करायचं. त्यांना दोघं घेऊन यायचंच. हा असा रोजचा नित्यनियम त्यांचा असायचा. मी जर विचारलं ना, तुम्ही कसं काय रात्रीचे आलं, तर त्याने मला दादा घ्यायला आलेला. मी कोणी त्यांना सांगायची पण गरज लागत नव्हती या गोष्टीची. ती गोष्ट ती संपूर्ण करीत होतं. आम्ही वेगळी निघल्यावर आम्हाला शेतीची कोणतीच माहिती नव्हती, संसाराचाच माहिती नव्हता. पण आम्हाला त्या शेतीबद्दल कधी
नकारात म्हणून दिली नाही. सगळं शेतीचं सगळं सांभाळून घेतलं. सगळी शेती व्यवस्थित करायला आम्हाला मार्गदर्शन दिला. त्यांना जर कोणतं काम सांगायला आलं तर कधीच सांगणार नाही मला हे जमणार नाही, मी करणार नाही. नाही, मी त्या करीन, त्या असं करीन, ते तुम्हाला करून देईन असंच बोलायचं. कधीच नकार दिला नाही त्याही आम्हाला. आणि नित्यनेमाने ते आमच्याशी पूर्ण म्हशी पाजण्यापासून जनावर आवळण्यापासून सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. तर असे आमचे बाबा आमच्यातून निघून गेले. त्यांना ईश्वरचरणी प्रार्थना, देवाने त्यांना चांगली जागा देऊ दे, सुख शांती लाभू दे त्याच्या. मी म्हणजे खूपच लहान होतो, म्हणजे 1 वर्षाचा असतानाच बोला बोला. माझी आई गेली. असं तिथून मला बाबांनी सांभाळ केला. असं माझं शिक्षण पूर्ण त्यांनी केलं. मला नोकरी लावण्यासाठी स्वतः मामांना भेटले. मामांकडे जाऊन त्यांनी सांगितलं का दिगंबरला पुढे नोकरीला लावा. तेव्हा मामांनी मला बँकेत लावलं. आणि कधी माझी असत्याने चौकशी करत असत. मी घरी आलो तर मला पहिले विचारित असत का तू भाकरी खाल्ली का, भाकरी खाऊन घे, जेवण केलं का, जेवण कर. मी त्यांची ना चौकशी करता ते माझी चौकशी करायची. एवढी आपुलकीने त्याने प्रेमाने चौकशी केली. बस. 11/5/1990 रोजी या गोतारणे परिवारामध्ये श्रीधर कृष्णा गोतारणे माझे सासरे हरिभक्त पारायण यांच्या घरामध्ये मी मोठी सून म्हणून प्रवेश केला. आणि त्या मी माझ्या परिवारामध्ये, वावेघरच्या परिवारामध्ये कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नसताना, मला कामाची सवय नसताना, आणि इथे आल्यानंतर पाणी कसं होतं, टिपलिनीचं पाणी, आणि ते टिपलिनीचं पाणी आणण्याची मला सवय नव्हती. पण माझ्या सासूबाई साधना श्रीधर गोतारणे आणि माझे सासरे यांनी मला उत्तम रित्या सांभाळलं. जरी पाणी नाही घेऊन आली ना तरी पण ते मला रागवत नव्हते. आणि बघा ना, जेवणाच्या याच्या विचार केला ना तर ते आम्हाला आमच्याबरोबरच जेवायला बसायचे. आणि म्हणजे ते हरिभक्त पारायण होते. पण मी सद्गुरू आज्ञेच्या परमार्थामध्ये जोडली गेली ना तरी त्यांना सार्थ अभिमान होता का माझी सूनबाई सद्गुरूंच्या परमार्थामध्ये जोडली गेली, असा हा त्यांना अभिमान होता. म्हणजे मला ह्या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे का परमार्थिक परिवार मला भेटला. कारण आमचा वावेघरचा परिवार हा परमार्थिक परिवार नव्हता. माझे आजोबा पंजोबा होते म्हणजे परमार्थिक होते, पण पूर्वजांच्या पुण्यकोटी संग्रही असतील गाठी तरीच ह्या परमार्थाची भेटी. त्याप्रमाणे ह्या परमार्थिक याच्यामध्ये मला कुटुंब परिवारामध्ये मला मोठी सून हा चांगल्या उत्तम सन्मान दिला. आणि शेवटपर्यंत माझ्या सासऱ्यांनी माझा कुठल्याच प्रकारचा म्हणजे हक्क डावलला नाही, हा याचा मला सार्थ अभिमान आहे. अजून म्हणजे काय भावना व्यक्त कराव्यात ना, ह्या मला म्हणजे शब्दाने व्यक्त करता येत नाही. बाबांबद्दल बोलायचं म्हटलं तर बाबा म्हणजे देव माणूस होते आणि पांडुरंगच होते. पांडुरंगाच्या पोटी आम्हाला जन्म मिळाला म्हणजे आमचं सार्थकच आहे. त्यांची शिकवण खूप अशी आम्हाला देऊन गेलेली आहे. कधी खोटं बोलायचं नाही, सर्वांशी चांगलं वागायचं, आपलं आहे ते आपलं न ठेवता दुसऱ्याचं कसं चांगलं करता येईल, म्हणजे कर्म कसे चांगले करता येतील ही बाबांनी शिकवण दिली.
म्हणून नेहमी कुठेही वागताना कधी कोणाशी भांडण किंवा काय प्रसंग आला तरी बाबा लगेच म्हणजे लहानपणीच त्यांनी आम्हाला अशी शिकवण दिली की तुम्ही चांगलं वागायचं, कधीच वाईट वागायचं नाही, ही शिकवण बाबांनी आम्हाला दिली. लहानाचं मोठं केलं, सर्वांना शिक्षण दिलं, म्हणजे खूप सतत आनंदी जीवन जगले बाबा. कधी त्यांच्या म्हणजे टेन्शन नसायचं, कधीच नाही. शेती खूप केली, शेतीवर त्यांचं खूप प्रेम होतं. म्हणजे शेती करताना इथे भाजीपाला लावून ते भिवंडीला ट्रकमध्ये भरून विकायला न्यायचे. असे पूर्वी त्यांनी खूप कष्ट केले. त्यांची माणसं भरपूर असायची, 20-25 माणसं त्यांच्या हाताखाली शेतीत असायची. मग त्या सर्व माणसांना त्यांच्या माणसांच्या पोरांचं सगळ्यांचं लग्न करून देणं इत्यादी कामं पण बाबांनी केलेली आहेत. बाबांनी या गातेस गावचे पहिले वारकरी आहेत ते. तसेच 15 वर्ष सरपंच होते. नदीकडच्या साईडला पण त्यांनी लाईटची व्यवस्था केली, पाण्याची व्यवस्था केली. सर्वांना म्हणजे गावाचं कसं चांगलं होईल असेच आमचे बाबा बघायचे. आणि बाबांचं शेतीत नेहमी कष्ट करायचे. म्हणजे कधी कधी भात लावण्यासाठी माणसं नाही मिळायची तर 1-1, 1.5 महिना स्वतः कष्ट करायचे, स्वतः कष्ट केलेत त्यांनी. त्याच्यामुळं बाबांबद्दल बोलणं म्हणजे मी काय पामराने बोलणं. बाबांचं खूप असं त्यांनी आम्हाला चांगले शिकवण दिले आणि चांगलं त्यांनी प्रेम केलं. सर्वांशी म्हणजे कसंच प्रेमाने वागायचं, कसं बोलायचं, कसं चालायचं. आणि परमार्थाबद्दल म्हणाल तर परमार्थ त्यांचा खूपच हे होतं. परमार्थात त्यांनी म्हणजे अतोनात आमच्या गावचं मंदिर 33 वर्ष झाली. 33 वर्ष सतत ते मंदिरात हरिपाठ करायचे. सकाळी लवकर उठून काकड आरती घ्यायचे. पुस्तकं वाचणं हा त्यांचा छंद होता. खूप पुस्तकं वाचली त्यांनी. लिहिणं हा पण त्यांचा छंद होता. म्हणजे त्यांनी आपल्याला सर्वांना शिकवलं का आपण वाचत जावं, लिहित जावं, चांगलं बोलावं. बद्दल बोलायचं झालं तर जेव्हा माझं म्हणजे मी लग्नाआधी माहेरी होते तेव्हा मी शाकाहारी होते लहानपणापासून. तर मला घरचे सर्व सांगायचे की तू मांसाहारी खायला पाहिजेस, कारण मिळणारी माणसं तुला शाकाहारी भेटतीलच असं नाही ना, तेव्हा तू खायला सुरुवात कर. पण मला मांसाहारी अजिबात आवडत नव्हतं. मग मी शाकाहारीच राहिली. आणि योगायोग असा आला की मला जेव्हा माझं लग्न जमलं तेव्हा आई बाबा जे मिळाले ते मालकरी मिळाले. मग तेव्हा मला खूप आनंद झाला. त्याच्यानंतर लग्नानंतर मी जेव्हा इथे आली तेव्हा आई बाबांनी मला खूप प्रेम दिलं, खूप मायेने वागवलं. असे आमचे आई बाबा होते. आणि ते कसे आई बाबा वारकरी संप्रदायाचे असल्यामुळे रोजचा हरिपाठ बाबांचा सकाळी उठल्यानंतर काकडा असं म्हणजे आमच्याकडे हा जो रामनामाचा जो महिमा आहे तो रोज रामनाम कानी पडायला लागला. आणि असा म्हणजे आध्यात्मिक वातावरणात आमचा जीवन प्रवास चालू झाला. त्यानंतर मुलं झाली, ती पण म्हणजे कशी त्यांना पण ती देव रामनामाची गोडी लागली. बाबांना जेव्हा मी नाश्ता घेऊन गेली तेव्हा बाबा सांगायचे नाही माझा अभ्यास आहे. बाबांचा अभ्यास का असायचा तर बाबा रामनाम लिहिण्यात तल्लीन झालेले असायचे. असा बाबांचा अभ्यास असायचा. नंतर मग जेव्हा बाबांचं लिखाण रामनाम पूर्ण होईल तेव्हा बाबा भाकरी खायचे. आणि तृप्तीचा ढेकर देत बाबा मला सांगायचे का विशाखा आता 2 वाजेपर्यंत मला काहीच नको देऊ. तेव्हा बाबांच्या चेहऱ्यावरील ते समाधान बघण्यासारखं असायचं. तशाच आमच्या आईनी मला सर्व म्हणजे शिकवलं, संस्कार दिले. मला लग्न झाल्यानंतर म्हणजे एवढं काही संस्कारी ज्ञान नव्हतं, पण आईनी मला सगळं म्हणजे शिकवलं. सगळं म्हणजे आल्या गेल्याचं स्वागत कसं करावं, येणाऱ्याला पाणी द्यावं, जाणाऱ्याला मुखात गोड वाणी यावी, हे मला आईने शिकवलं. आईंच्या वासात तसंच आईंच्या म्हणजे संसारात इथून उन्मुख झालेला एकही व्यक्ती आईने कधी घालवला नाही. येणाऱ्याला आई तृप्त वाटेल असं जेवायला द्यायच्या. आणि जाताना त्यांना मुखात म्हणजे साखरच्या वाणीने त्यांना हे करायचं, परत यावं असं आईंच्या स्वभावात पण खूप गोडवा होता. असे लाभलेले ते आईबाबांच्या स्वभावातील जो गोडवा होता. आणि असे आई बाबा जेव्हा माझ्या जीवनातून निघून गेलेले तेव्हा मला तरी आता जीवनात अशी म्हणजे एक उणीव आहे का मला आई बाबा मी आता काम तरी काय करू तुमच्या व्यतिरिक्त. माझ्या जीवनात जो आनंद होता त्यांच्या करण्यात, जे मला समाधान होतं, ते आई बाबा गेल्याने माझ्यातून हरवलेलं आहे. आणि असे हे मोलाचे अनमोल आई बाबा मला परत कुठे दर्शन देतील, माझे आई बाबा मला परत कुठे भेटतील, अशी उणीव मला वाटते. आणि असे जेव्हा वाटते
तेव्हा मला खूप म्हणजे त्या गोष्टीचा खेद होतो का माझ्या आई बाबा परत यावे परतून असे मला वाटते. माझ्या आई बाबा कुठे पण असतील तेव्हा तिथे त्यांना चांगली जागा मिळावी अशी माझी देवाला प्रार्थना आहे. असे आई बाबा माझे पंढरपूरला असतील का, मी जेव्हा पंढरपूरला जाईन तेव्हा माझे आई बाबा मला बाबांनी उत्तमच डोक्यात टोपी कपणी आणि लेंगा घातलेले माझे बाबा, माझी आई उत्तमाचा हिरवा लुगडा नेसलेल्या उत्तमाचा शृंगार केलेला आई यांनी मला दर्शन द्यावं अशी माझी इच्छा आहे. असे आई बाबा परत या परतुनी असे मी त्यांना प्रार्थना करते. माझे बाबा एकदम प्रेमळ होते आणि त्यांच्यामुळं मी मालकरी झालेले, सगळे चांगले व्यवस्थित झालेले. ते नेहमी सांगायचे हे ह्या शेतावर जा, त्या शेतावर जा, शाळेत जा. त्या टायमिंगला लहानपणी होतो शाळेत जा, पण मी गेलो नाही शाळेत. हे ते सर्व व्यवस्थित चालू होतं. त्यांच्यामुळे सर्व हे झालं. नानी गेल्यानंतर पण बाबांनी सर्व काही व्यवस्थित हे केलं, सांभाळ केला व्यवस्थित. आता पण सुरलीत बाबांच्या आशीर्वादाने सर्व काही चांगलं चाललेलं आहे. मी ठाण्याला ड्युटीवर असताना एक दिवस अचानक रात्री नानी, बाबा, महेश, सुलभा वगैरे ते रात्री आले आणि अचानक बोलायला लागले. पंढरपूर, गाणगापूर, तुळजापूर वगैरे तिकडं फिरून आलो आम्ही. 4 दिवस मस्तपैकी गाडी घेऊन आले होते बाबा. त्यांच्यामुळे मी पंढरपूर वगैरे तिकडे फिरून आलो. रामकृष्ण हरी. मी स्वतःला अतिशय पुण्यवान समजते, भाग्यवान समजते की मला भगवंताने या गोताने कुटुंबामध्ये विवाह बंधनामध्ये बांधले. माझ्या आईवडिलांनी माझ्यावर सामाजिक आणि शैक्षणिक संस्कार केले, परंतु आध्यात्मिक संस्काराचा धडा मला या कुटुंबाने दिला. नामस्मरणाने आपले जीवन किती उज्ज्वल होते हे माझ्या सासऱ्यांकडून प्रत्यय मला आला. मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते की मला माझ्या सासऱ्यांचं सानिध्य लाभले. तसेच माझी सासूबाई म्हणजे आमच्या सर्वांच्या नानी, आम्ही त्यांना नानीच म्हणायचो. त्या माझ्या प्रत्येक अडीअडचणीला उभ्या राहिलेल्या आहेत. माझी आई खूप लहानपणी गेली, पण नानींनी मला कधीच आठवून दिलं नाही. त्या आम्हाला खूप प्रोत्साहन करायच्या की तुम्ही पुढचं शिक्षण म्हणा किंवा तुम्ही आणि सेवा म्हणा ह्याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हायला, कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायला. शिवाय नानी आमच्या इतक्या प्रेमळ होत्या की सगळं कुटुंब आणि सगळे नातेवाईक कसे जोपासायचे ह्याचं ज्ञान, आणि त्यांनी जे जोपासलेले सगळे सोयरे ह्यांना बांधून ठेवण्यासाठी त्यांचा खूप अतोकाट प्रयत्न असायचा. तर अशा ह्या आमच्या आई बाबांना माझ्याकडनं भावपूर्ण श्रद्धांजली. बाबांबद्दल बोलायचं तर खूप काही आहे, पण परंतु बाबांनी मला लहानपणापासून खूप आम्हाला शिक्षण दिलं सर्व भावंडांना, आणि शिक्षणासाठी खूप त्यांनी आमच्या प्रयत्न केले आणि शेतीची कामं सगळ्या मुलांना आम्हाला शिकवली. शेती सगळं काम आलंच पाहिजे मुलीला, तर सगळंच काम शिकलं पाहिजे. आणि माझ्यावर मोठा दुःखाचा डोंगर आलेला तेव्हा माझ्या नानी बाबांनी मला धैर्याने दुःखाला कसं सामोरं जायचं याबद्दल त्यांनी मला खूप काही शिकवलं. बाबांनी आई बाबांनी दोघांनी पण मुलाला कसं वाढवायचं, लहान छोटा होता तिथनं दुःखाचा प्रसंग आल्यामुळे त्यांनी मला त्या मुलाला कसं सांभाळलं, त्यांचं सगळं मुलाचं केलं. ही वाढायला यायची नोकरीबद्दल मला खूप प्रयत्न केले त्यांनी, आणि नोकरी कशी लवकर लागेल ह्याप्रमाणे नोकरीला लागली, आणि त्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. बाबाई लहानपणी आमच्या आई गेल्यापासून बाबाई आमचा सांभाळ केला. भाऊ बहिणीचा लहान असताना आई गेली बाळगली आमची. बोल बाबा. लहान असताना म्हणजे आई गेली, तिथून बाबाई आमचा सांभाळ केला व्यवस्थित. पंढरपूरला फिरायला नेला, शिक्षण दिला, शिक्षणाची ओढ लावली.
आली का? बाबाई आमचे मी डिलिव्हरी होताना इकडे याची डिलिव्हरीला तर बाबा आमचे सांभाळ करायचा सगळ्यांचा ना लक्ष ठेवायचा. बाबा हे फार आमच्यासाठी केला. लहानपणापासून आम्हाला लहानाचे मोठं केले. आई गेल्यापासून बाबाहीच आमचा सांभाळ केला. बस. मामांच्या आठवणी सांगण्याबद्दल खूप वाईट वाटते. कधी पण आल्यानंतर एवढं त्यांचा आग्रह असायचा, मी जाऊच नका. परंतु ज्याची अडचण असते त्यांनाच माहिती असते. खूप मन भरून यायचं आणि खूप त्यांचं मन प्रेमळ होतं. त्याच्यामुळं आम्हालासुद्धा खूप वाईट वाटते. तर अशीच देवाद्वारे त्यांना चांगली जागा मिळू दे हीच आमची प्रार्थना. कृष्ण. मी सर्वात लहान सून, 4. बाबांनी खूप मला मुलीसारखं प्रेम दिलं आम्हाला सगळ्यांना. 4 सुनांना एवढं चांगलं वागणूक दिली का मुलींसारखं ते प्रेमाने मायेने आणि आमच्या बरोबर स्वतः जेवणाला बसायचे. बाबांना भेंडीची भाजी आणि भजी पापड हे आवडायचे. मुलींसारखं प्रेम आमच्यावर केलं. ते देवासारखे असे आमच्या बरोबर म्हणजे राहायचे. बाबा हे प्रेमळ होते. आम्हाला बाबांनी प्रेमाने घेतलं आणि आमच्या बरोबरच जेवण झालं. 8:30 नंतर जेवण झालं का लगेच आम्हाला जेवायला बरोबरीनेच बसायचे आमच्यासोबत. स्वाध्याय परिवार हा मला कधीच माहिती नव्हता, पण बाबांनी मला स्वाध्याय परिवार कसा आहे ते प्रेमाने ताई आणि भाऊंना जोडलं बाबांनी. तू सोमवारी स्वाध्यायाला जा, मी काय पण इथे म्हणजे थोडा वेळ काढून का नाही, पण मला बाबा पाठवायचे स्वाध्याय परिवार कॅसेट केंद्राला पाठवायचे. आम्ही आई बाबांनी फार आमच्यावर प्रेम केलं. मला काही गोष्टी येत नव्हत्या, पण त्याही दोघाही एवढं प्रेमाने समजून सांगितलं का मला एवढं वाईट वाटायचं का अजून असते बाबा तर मला बरं वाटलं असतं. प्रेमाने सांगितल्या असत्या काही गोष्टी, मला काहीच नव्हते खरंच सांगते. एवढं वाईट वाटतं का मला अजिबात भाकरी नव्हत्या काहीच नव्हत्या, तर आईने मला त्या शिकवल्या. प्रेमाने सांगायच्या का माणसांचं एवढं कर तेवढं कर असं. स्वर्गीय श्रीधर कृष्ण गोतारणे माझे फियाजी त्यांना स्वर्गवास झाला. निश्चितच ते स्वर्गातच जाणार. त्यांनी खूप प्रेम केलं माझ्यावर. स्वर्गीय गोतार सोबत संसार करताना त्यांच्यासोबत जे काय क्षण गेलेत गोताचं पण खूप प्रेम होतं. त्यांचंही माझ्यावर खूप प्रेम होतं. माझ्या कुटुंबावर त्यांनी दोघांनी पण मनापासून प्रेम केलं आणि अशी प्रेमाची माणसं आता लोक पावतात ही वाईट गोष्ट आहे. देवाच्या चरणी त्या दोघांना पण चांगलं स्थान मिळालंच असेल. मी त्यांना काय श्रद्धांजली वाहू असा प्रश्न माझ्यासमोर आहे, माझ्या कुटुंबासमोर आहे. अशी माणसं मिळणं, त्यांचा सहवास मिळणं माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. अतिशय आमचे फियाजीच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर खूप प्रेमळ आणि खूप चांगले होते. त्यांचं इंग्लिशवर चांगलं प्रभुत्व होतं. कुठेही आम्ही गेलो की ते आम्हाला इंग्लिशमधून चांगले प्रश्न विचारायचे, झाडायचे. जरा पूर्वीपासून ते इंग्लिशमधून आम्हाला सगळ्या गोष्टी बोलायचे, जेणेकरून आम्हालासुद्धा चांगलं इंग्लिश टॉकिंग करता येईल. त्यानंतर ते नदीवर नेणं, लहानपणी आम्हाला पोहायला शिकवणं,
त्यांच्या मुनीच्या बाग म्हणून तिकडे आहे, त्या मुनीच्या बागेमध्ये आम्हाला आंबे जांभळं खायला आवर्जून असे न्यायचे. आमची आत्यासुद्धा खूप प्रेमळ होती. दुधाचा पूर्वीपासूनचं दूध त्यांच्याकडे नेहमी असायचं आणि त्या सकाळी पहाटे उठणं, ते सर्व म्हशी पाजणं, हे सगळं फियाजींनी आमच्या खूप कष्ट केले. महेश आणि मी वयाने एकाच असल्यामुळे आम्ही सुट्टीच्या दिवशी एकमेकांकडे जायचो. आम्ही मामाकडे कमी पण आत्यांकडे जास्त असायचो आणि खूप आत्यांनी आम्हाला प्रेम दिलं, फियाजींनी खूप प्रेम दिलं. यांचं फियाजींचं नेहमी सगळ्यांची कुठे काय पूजा असली की पूजेसाठी असणारी तयारी ते स्वतः करायचे. प्रत्यक्ष सकाळीच येणार, काय काय आहे काय काय नाही बघणार आणि पूजेची पंढरपूरची वारी आली की त्यांच्या अगदी शरीरात संचार व्हायचा. म्हणजे 8-15 दिवस ते त्या पंढरपूरच्या वारीसाठीच त्यांचे निघून जायचे. खूप मेहनत करायचे, शेतीवर खूप त्यांचं प्रेम होतं आणि आम्हाला हवेशे असायचे. ते नेहमीच खूप चांगले आमच्याशी नेहमी येणं जाणं त्यांचं असायचं. खूप गेल्याने थोडंसं दुःख आणि वयाच्या हिशोबाने त्यांच्या तब्येतींनी साथ नाही दिली. खूप मेहनत घेतली त्यांच्यासाठी सर्वांनी. त्यांना खूप वरची चांगली जागा मिळो हीच प्रार्थना देवाकडे करतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली देतो. सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. कैलासवासी हबपश्री श्रीधर कृष्णा गोतारणे यांचे दिनांक 5/2/2026 रोजी वयाच्या 94 वर्षी अकस्मात निधन झाले आणि ते अनंतात विलीन झाले. वयाची 93 वर्ष किंवा वयाची 94 वर्ष, आताचा तरुण ही कल्पना सुद्धा करू शकत नाही की एवढं जगणं आताच्या तरुणाला ते शक्य नाही. खरं तर वयाची 94 वर्ष पार करणं त्यांनी आयुष्यावर विजय मिळवला असं म्हणावे लागेल. कैलासवासी श्री श्रीधर कृष्णा गोतारणे यांच्याबद्दल बोलायचं आमच्या माहितीमध्ये, या गातेस गावामध्ये जो वारकरी संप्रदायाचा जो पाया घातलेला आहे, या पाया घालण्यामध्ये त्यांचं महत्त्वाचं असं योगदान आहे. आणि आजपर्यंत वयाच्या 93 वर्षी देवलामध्ये संध्याकाळी रोज न तुटता नित्यनेमाने जाणे हे त्यांचं पवित्र काम त्यांनी शेवटपर्यंत सोडलं नाही. रोज जाऊन हरिपाठ करणे, तिथे 1 तास बसणं, हे जिकिरीचं काम त्यांच्या माध्यमातून त्यांनी करून दाखवलं. अजून एक गोष्ट त्यांच्याबद्दल महत्त्वाची म्हणावीशी वाटेल. गातेस गावाचे पहिले सरपंच म्हणून होण्याचा मान त्यांनी जो मिळवला तो श्रीधर कृष्णा गोतारणे यांनी. जुने 10वी झालेले, ज्याला मॅट्रिक आपण म्हणायचो, ते मॅट्रिक झालेले, इंग्लिशवर उत्तम असं प्रभुत्व, प्रशासनाचा चांगला असा अनुभव आणि या अनुभवाच्या आधारे सरपंच पदाची चांगली जिम्मेदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन त्यांनी सांभाळली होती. ते श्रीधर कृष्णा गोतारणे आज आपल्यामधून निघून गेलेले आहेत. त्याच्याबद्दल जेवढं जास्त बोललं तेवढं कमीच आहे. परंतु अजून एक आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटते की त्यांना असलेलं शेतीचं उत्तम ज्ञान, आज एवढी मोठी शेती स्वतःच्या कष्टाने ते करायचे. 20-25 मजुरांच्या जोडीला पूर्ण दिवस काम करून आपल्या संसाराचा रहाटगाडा ते चालवत होते. आपल्या सर्व मुलांना, आपल्या सर्व मुलींना मार्गी लावून त्यांचा संसार सुखाचा करून या इहलोकातून ते निघून गेलेले आहेत. बाबा आमचे फार मला मानायचे. पंढरपूरला आम्ही सारखे जायचो. बाबानेच आम्हाला
बाबा आमचे गुरु होते आणि बाबाने आम्हाला दरवर्षी वारी करण्यासाठी फार प्रयत्न केले आणि आम्ही दरवर्षी जातोच. बाबाला घेऊन आम्ही पंढरपूरला त्यांची सेवा केली फार दिवस. आज 25 वर्षे आम्ही वारी करतो आणि बाबांचे फार मला दुःख वाटते जाण्याने, हे मी दिलगिरी व्यक्त करतो. बाबाने माझ्यासाठी फार केलं आहे आणि मला शिक्षणासाठी फार प्रयत्न केला, पण माझ्या काही डोक्यात बुद्धी आली नाही. त्याच्यामुळे या शाळेत त्या शाळेत मला फार प्रयत्न केला, पण मला काही शिक्षणाचं हे झालं नाही. त्यांनी फार प्रयत्न केले आणि आम्हाला फार फिरवलं त्यांनी आणि ते परत आम्हाला मिळो असे आमची आशा आहे. आमचे मोठे बाबा खूप प्रेमळ व मनमिळावू होते आणि ते आम्हाला खूप काही शिक्षणाबद्दल सहकार्य करायचे, शेतीबद्दल कशी शेती करायची ते सहकार्य करायचे, माहिती द्यायचे आणि आमचे मोठे बाबा सर्वांना एकत्र राहावे असे सर्वांना सांगायचं. आमचे बाबा असले तरी ते आमचे सासरे होते. सासरे असून आम्हाला ते कधीच सुनेप्रमाणे वागवायचे नाही. ते चांगले मुलीप्रमाणे आवाज द्यायचे. थोडं कुठे गावात जरी जायचं असलं तरी पण ते लगेच आवाज देणार, विनया इकडे येऊन जा, किंवा काय खाऊ आणली का आणली तरी ते आम्हाला प्रेमाने द्यायचे. बाबांनी आम्हाला परमार्थाची जाणीव करून दिली. परमार्थ कसा पुढे जाईल हे वारंवार आम्हाला शिकवत राहिले. बाबा आमचे प्रेमळ आहेत. आमचा सांभाळ केला तरी आमची लग्न केली. आमचं बाबा प्रेमळ आहेत. आमची पोरांना विचारायचं. रिस्टार्ट. बाबा आमचे खूप प्रेमळ होते आणि ते आल्यानंतर विचारायचे मुलांना. आम्ही येऊन बसलो त्यांच्याजवळ शेजारी, लगेच मुलांना मुंटी कसं आहे, काय मुंटी कुठे आहे वगैरे असं विचारपूस करायचे बाबा आमचे. आणि जेवणाची वेळ असेल तर जेवण केल्याशिवाय जायचं नाही असं सांगायचे. बाबा आमचे भाग्यवान आहेत. माझे बाबा, आमचे बाबा, काळ सार्थक केला ज्यांनी, धरीला विठ्ठल हा मणी. या मणीप्रमाणेच, या अभंगाप्रमाणे त्यांनी आयुष्यभर सतत परमार्थ आणि परमार्थ विठ्ठलाचं नामस्मरण करून आपला काळ त्यांनी सार्थक केलेला आहे. आणि आज आम्हाला ते सोडून गेलेले आहेत, पण त्यांच्या आठवणी आजही आमच्या मनामध्ये दाटून आहेत. कारण आम्हाला त्यांनी परमार्थाची जी शिकवण दिलेली आहे ती परमार्थाची शिदोरी आमच्या कायम सोबत राहील ही बाबांच्या चरणी प्रार्थना. आमचे मोठे बाबा, त्यांना 94मध्ये देवाज्ञा झाली, पण आमची इच्छा होती का त्यांनी 100वी करावी. त्यांच्या 100वीसाठी आम्ही खूप वेगवेगळे प्लॅन केले होते, पण काय झालं 94मध्ये देवाची परमेश्वराची इच्छा काही बोलू शकते. आमचे मोठे बाबा म्हणजे इंग्लिशमॅन. ते आम्ही एंट्री केल्यानंतर ते बोलायचे हाव आर यू. मग आम्हाला वाटायचं की अरे आपण कुठेतरी कमी पडतोय. बाबा अजून किती छान इंग्लिश बोलतात. आमच्या मुलं आमची बाबांना इंग्लिशमॅन म्हणूनच ओळखतात. इंग्लिशमॅन बाबा म्हणजे आता पण ते विचारतात किती म्हणजे वाईट वाटतात. तर त्यांनी 100वी गाठावी एवढीच आमची अपेक्षा होती. नानी आणि बाबांविषयी आमच्या खूप आठवणी आहेत. खरं म्हणजे नानी आणि बाबा दोघांचंही आमच्या मुलींवर स्पेशली जास्त जीव होता हे आम्हाला नेहमी जाणवायचं. आणि त्यांच्या आठवणी तर खूप साऱ्या आहेत. अगदी लहानपणापासून ते आमच्या लग्नाच्या आत्ताच्या ह्या वेळेपर्यंत त्यांच्या खूप आठवणी आहेत. तर एक अशी छोटीशी आठवण एक मी शेअर करते. दोघं कसं आहे की कायम एकत्रच असायचे. भले थोडे बहुत जसे नवरा बायकोंमध्ये भांडणं होतात तशी त्यांच्यामध्ये छोटे छोटे खटके व्हायचे, पण ते खूप गोडी गुलाबीचे असायचे. त्यातलंच एक आठवण मी सांगते.
की असंच एकदा नानी आणि बाबांमध्ये छोटासा खटका झाला होता आणि बाबांचं असं म्हणणं होतं, नानी रागावली होती आणि बाबांचं असं म्हणणं होतं की तिने रागावून देवळीला जाऊ नये आणि नानीचं असं म्हणणं होतं की नाही, मी आता काही झालं तरी मी आता देवळीला निघून जाणार. तर त्यासाठी बाबांनी मला सांगितलं होतं की जा, ती काय करते बघ. मी बघितलं तर नानीची तयारी चालू होती. ॲक्च्युली नानी जाणार तर नव्हती, कारण ती फक्त हे दाखवायची हे मला माहिती होतं, सगळ्यांना तसंच माहिती होतं. तर तिने असं चॉकलेटांचा बाबांनी थोडीशी चॉकलेट होती, मला सांगितलं की देतो मी तुला चॉकलेट, तू जाऊन बघ काय करते. तर नानीची थोडीशी अशी तयारी सुरू होती, देवळीला जायची, रागारागाने थोडी बोलत होती. नंतर मी बाबांना येऊन सांगितलं की बाबा, नानी देवळीला चालली. बाबांनी सगळी चॉकलेटं मला दिली, जा जा, काही झालं तरी तिला थांबव, देवळीला जाऊन देऊ नकोस. पण मला वाटत होतं की नानीने देवळीला जावं, कारण नानी जेव्हा देवळीला जायची तेव्हा बऱ्याच काही गोष्टी आम्हाला घेऊन यायची. आमच्या मुलींना मोगऱ्याचे गजरे आणायची आणि हरिमामांच्या देवळीवरून ती कायम आम्हाला आंबट, चिंचा, बोरं, गोड बोरं सगळं काही घेऊन यायची. तो एक मोठा बॅग काय थैला भरूनच ती काही घेऊन यायची. तर ते आम्हाला नेहमी सगळ्यांना असं वाटायचं की नाही देवळीला जावं. तर मी नानीला सगळं सांगून टाकलं की बाबांनी मला चॉकलेटं दिलेत आणि सांगितलंय मला असं की तिला देवळीला जायला सांगू नको. तशा बाबांच्या आणि नानीच्या आमच्या खूप काही आठवणी आहेत, कारण अगदी आमचं बालपण त्यांच्याच संगतीत गेलं असं सांगितलं तरी होईल. पण थोडक्यात सांगायचं झालं तर मरावे परी कीर्ती रूपे उरावे, अतिशय आदर्श व्यक्तिमत्व होतं ज्याने समाजाला एक दिशा दिलेली आहे. काही गोष्टी अशा होत्या आमच्या संपूर्ण गावामध्ये ज्या फक्त बाबांनी सुरू केलेल्या आहेत आणि आज त्या व्यवस्थित उत्तम प्रकारे आज तगायत सुरू आहेत. ह्या झाल्या बाबांच्या काही आठवणी. बाबांच्या, नानीच्या अशा खूप काही आठवणी आहेत, पण तरी कितीही बोललं तरी कमी होईल. आमचे मोठे बाबा 94व्या वयामध्ये गेले, आम्हाला सोडून गेले. पण आज जरी ते गेले असले तरी ते आमच्या प्रत्येक विचारामध्ये, प्रत्येक कृतीमध्ये ते आम्हाला जाणवत असतात. कारण बाबांचा जो स्वभाव होता ना, तो आम्हाला एक आदर्श नेण्यासारखा होता. त्याचीच एक छोटीशी आठवण म्हणून मी देते तुम्हाला, की ज्यावेळेस आमच्या गातेस गावचं ग्रामपंचायतचं उद्घाटन होतं आणि त्या ग्रामपंचायतच्या उद्घाटनाच्या वेळेस सर्व शासकीय अधिकारी आले होते आणि त्यावेळेस ते उद्घाटन हे आमच्या बाबांच्या हस्ते केले. का तर गावचा पहिला सरपंच तिथे उपस्थित होते आणि त्याचीच एक छोटीशी आठवण करून देते. ज्यावेळेस आमच्या गातेस गावचं ग्रामपंचायतचं उद्घाटन होतं त्यावेळेस सगळे अधिकारी वर्ग होते आणि ते उद्घाटनाचं रिबीन हे आमच्या बाबांच्या हस्ते करण्यात आलं. कारण बाबा हे गावचे पहिले सरपंच होते आणि त्यात सर्वात अभिमान मला होतं की माझे जे रिबीन कापणारे आहेत ते माझे मोठे बाबा आहेत आणि गावचे पहिले सरपंच आहेत आणि त्या सरपंचाचा आदर्श ठेवून आज मी पण त्या ठिकाणी उपस्थित होती की तिथे मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून उभी होती आणि त्याचा मला खूप अभिमान होता की बाबांचं जे त्यांनी वृक्ष लावलं होतं ते वटवृक्षामध्ये रूपांतर झालं होतं आणि तो एक अभिमान मला खूप आहे आणि ह्याच अभिमानाचा वारसा ठेवून आम्ही पुढे सतत असे काम करत राहू. पण बाबांचं जाणं हे आमच्यासाठी खूप दुःखाची गोष्ट आहे, पण त्यांचा आदर्श आमच्या आयुष्यभर कायमच राहील. वैकंठवासी हबप श्री श्रीधर कृष्णा गोतारणे उर्फ आमचे मोठे बाबा आमच्यातून आता निघून गेलेले आहेत. लहानपणापासून बाबा आणि आम्ही बऱ्याचसा प्रवास हा आम्ही एकत्र केला आहे. लहानपणापासून आम्ही शेती सांभाळणं, गुरे सांभाळणं याच्याबरोबर बाबांची मी खूप वेळा साथ दिलेली आहे. पुढे शिक्षणासाठी मी इंजिनिअरिंग कॉलेजला गेल्यानंतर मला इंग्लिशचा खूप प्रॉब्लेम यायचा, कारण मी मराठी मीडियमचा विद्यार्थी होते. मी बाबांना हा प्रश्न जेव्हा सांगितला तेव्हा बाबांनी सांगितलं, इंग्लिश ही पुढे व्यवहारासाठी मूलभूत भाषा आहे, तर तुला इंग्लिशची भीती पुढे घालवली गेली पाहिजे आणि इंग्लिशला तुला फोकस केलं पाहिजे, इंग्लिशला तुला फेस केलं पाहिजे. याच्यामुळे ह्या बाबांच्या काही वाक्यामुळे मला इंग्लिशची भीती खूप दूर झाली आणि मी तिथल्या विद्यार्थ्यांमध्ये मिक्स व्हायला लागलो आणि हळूहळू मलाही सुद्धा इंग्लिश बोलता यायला लागलं. बाबांना वाचनाची अत्यंत आवड होती. खूप सारी पुस्तकं ते वाचायची, नेहमी वाचायचे, वाचत राहायचे. एकदा मी माळावरती क्रिकेट खेळत होतो, त्यावेळेला टी व्हीवरती एक प्रोग्राम लागला होता. तर बाबांनी मला सांगितलेले, अरे हे क्रिकेट नेहमीचा असतो, तर टी व्हीवरचा प्रोग्राम कधीतरी येतो, तो प्रोग्राम आपण बघितला पाहिजे. किती छान मुलाखत होती.
या सर्व गोष्टीमुळे बाबांच्या कायम स्वरूपात कायम स्मरणात आमच्या बाबा राहतील, मला अशी आशा करते. बाबांना ईश्वरचरणी चांगली जागा मिळो मी अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. आज आपण सर्वजण अत्यंत दुःखद प्रसंगी येथे एकत्र आलो आहोत. आपल्या सर्वांचे आधारस्तंभ, कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे आपले बाबा आपल्यातून निघून गेले. ही वेदना शब्दात व्यक्त करणे आज खरोखरच कठीण जाते. मोठे बाबा हे अत्यंत प्रेमळ, कर्तव्यनिष्ठ, सामंजस्य स्वभावाचे होते. त्यांनी आयुष्यभर कुटुंबासाठी कष्ट घेतले, प्रत्येकाला योग्य ते मार्गदर्शन केले. संस्काराची शिदोरी दिली ती त्यांनीच, आणि त्यांनी आपल्या मृदतेत आपल्या तत्वाबाबत ते नेहमी ठाम असत. त्यांच्या सहवासात आपल्याला खूप काही शिकायला मिळालं. संयम, प्रामाणिकपणा, आपुलकी, माणुसकी आणि कुटुंबातला प्रत्येक सदस्य याबद्दल आज बोलत आहे, कारण लहानांपासून मोठ्यांप्रमाणे प्रेमाने, आदराने, ते तितकेच जिव्हाळ्याने सगळ्यांशी एकमेकाशी जुळून घेत असत. त्यांनी संकटाच्या काळात नेहमीच धैर्य दिला. प्रत्येकाला आनंदाच्या क्षणी सर्वांसोबत मनापासून ते सहभागी होत असत. आज ते आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेली संस्काराची शिदोरी ही नक्कीच आपल्या आठवणींनी, शिकवणींनी आपण काय करणं आपल्या हृदयात सदैव जिवंत राहील. त्यांचं आयुष्य आपल्यासाठी एक आदर्श आहे. त्यांनी दिलेले संस्कार, शिकवण आणि प्रेम माझ्यासाठी कायमच संपत्ती बनून राहील. आज ते शारीरिकरित्या जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी, त्यांचे आशीर्वाद आणि त्यांची शिकवण ही आम्हा मुलांसोबत नेहमीच आहे. त्यांनी प्रत्येक सुनांना आपल्या मुलीप्रमाणे वागणूक दिली आणि आज त्यांच्या प्रेमापोटी सर्वच जण हृदयापासून आपलं मन व्यक्त करत आहेत. केवळ आपले मोठे बाबा केवळ संस्कारच नाही तर आम्हा मुलांवर त्यांनी खूप छान शिकवण दिली. नेहमीच ते इंग्रजी भाषेवर कमांड असल्यामुळे प्रत्येकाशी इंग्रजी भाषेत बोलणं किंवा ती भाषा इतरांना जमली पाहिजे यासाठी त्यांचा अट्टस असे. लग्न होऊन जेव्हा मी या घरात आले तेव्हा त्या दिवसाची म्हणजे लग्नाची सुद्धा ते आठवण काढत असत आणि माहेरच्या माणसांबद्दल नेहमीच विचारपूस करत असत. भले ते तिथे त्यांना जाऊन भेटू नसू देत, पण तरीसुद्धा त्या आपुलकीने चौकशी करायचे. लग्न होऊन या घरात आल्यापासून त्या दिवसापासून मला कधीच परके असल्याची जाणीव झाली नाही. नेहमी मला मुलीसारखं प्रेम दिलं. नेहमी त्यांनी एक दिशा दिली आणि योग्य ते मार्गदर्शन केले. त्यांनी नेहमी मला मुलीसारखं प्रेम दिलं, आधार दिला, योग्य ते मार्गदर्शन केले. त्यांच्या शब्दात माया होती, त्यांच्या वागण्यात आपुलकी होती. घरातील प्रत्येक निर्णयात त्यांची शहाणपणाची छाप होती. कुटुंब एकत्र ठेवण्याची ताकद त्यांच्यात होती. संकटाच्या वेळी नेहमी त्यांनी धैर्य दिला. आनंदाच्या वेळी मनापासून हसले आणि इतरांनाही हसवले. त्यांनी दिलेले संस्कार, शिकवण आणि प्रेम हे माझ्यासाठी कायमच स्मरणात राहील आणि आम्ही त्या पद्धतीने आम्हा मुलांवर त्या पद्धतीने शिकवण करण्याचा प्रयत्न करू, ती शिकवण देण्याचा प्रयत्न करू. जसं म्हणतात ना, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीने तिन्ही लोकी, या युक्तीप्रमाणे त्यांनी तसंच अवघात त्यांचा संसार जो आहे तो त्यांनी सुखाचा केलेला आहे आणि आनंदही भरला आहे आपल्या संसारात, आपल्या कुटुंबामध्ये. आणि नेहमीच बाबा आमच्या स्मरणात राहतील. ईश्वर अर्बंद कर ह्या लोकांमध्ये त्यांनी एवढं जिवंतपणी एवढं नामस्मरण केलं आहे की ह्या लोकांमध्ये त्यांना नक्कीच चांगल्या स्थानी जागा मिळेल. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी खूप सारं नामस्मरण केलेलंच आहे आणि त्यांना नक्कीच ह्या लोकांमध्ये जागा मिळेल. अवघाची संसार सुखाचा करीन या पद्धतीने त्यांनी तो सुखाचाही केलेला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि आम्हा कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची, पेलण्याची ईश्वर शक्ती देवो, हीच परमेश्वराचरणी प्रार्थना.
1 2 3 स्टार्ट. आई पण राहिली. आमचे बाबा खूप प्रेमळ स्वभावाचे होते. त्यांना सगळ्यांबद्दल आदर प्रेम असं सर्व काही या बाबांना आमच्या असायचं. मी लहानपणी शाळेत जात असताना बाबा नेहमी सांगायचे खूप अभ्यास कर, खूप मोठी हो. आणि मग नंतर लग्न झाल्यानंतर सुद्धा बाबा नेहमी म्हणायचे हरिपाठाला जायचं, आपल्या आईवडिलांवर चांगले संस्कार करायचे, आईवडिलांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करायचे. तसेच बाबांनी आम्हाला खूप शिकवलं, मोठं केलं. आणि बाबांनी आम्हाला प्रेमाने आणि मायेने खूप आम्हाला आधार दिला. बाबांनी आम्हाला मोठंसुद्धा केलं. आणि आता बाबा आमच्यात नसले तरी आम्हाला खूप बाबांची आठवण येते. आजोबा हा नातवाचा पहिला मित्र असतो असं म्हणतात. त्याप्रमाणे माझे जे आजोबा होते बाबा ते कायम माझ्याशी मित्राप्रमाणेच वागत होते. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. उन्हाळ्याच्या सुट्टीत जेव्हा पण मी गातीसला असायचो, त्यांना भेटायला यायचो, तेव्हा ते मला घेऊन शेतावर जात असत. त्यानंतर नदीवर पोहायला घेऊन जात असत. मला थोडंफार पोहायला येतं, ते मला आजोबांनीच शिकवलं. त्यानंतर शेतीची जी माहिती त्यांनी मला दिली त्यातून मला खूप नॉलेज मिळालं. इंग्लिश शिकण्यासाठी किंवा जनरल नॉलेजसाठी ते कायम मला प्रोत्साहित करत असत. त्याच्यातूनच मला शिक्षणाची वाचनाची आवड निर्माण झाली. त्यानंतर सकाळी बाबा उठून पाठांतर करत असत, वाचन करत असत. सकाळी उठण्याची सवय असेल किंवा वाचण्याची सवय असेल, ते सर्व बाबांमुळेच आहे. आणि मला त्यांची खूप आठवण येते. त्यांच्या शेवटच्या क्षणी मी इथे असू शकलो नाही याचं मला खूप वाईट वाटतं. माझे आजोबा श्रीधर कृष्णा गोतारणे, मी त्यांना बाबाच म्हणायचो, माझे बाबा. आणि सर्वच जण त्यांना बाबाच म्हणायचे. तर त्यांची मला एक आठवण येते की मला जेव्हा लहानपणी पोहायला यायचं नाही बिलकुल, पण मला नदीच्या त्या पलीकडे जायची खूप इच्छा असायची. तर त्यावेळी ते मला डायरेक्टली त्यांच्या ते पोहायचे आणि त्यांच्यावरती मी बसायचो आणि ते मला नदीच्या पलीकडे घेऊन जायचे. आणि किती पण नदी खोल असली तरी मला काय भीती वाटायची नाही, कारण की मी बाबांच्या वरती असायचो आणि बाबा मला पूर्ण नदी पार करून घेऊन जायचे त्या पलीकडे. ही अशी गोड आठवण मला माझ्या बाबांची येते. आणि बाबांनी मला खूप कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी प्रयत्न केला. आता मी दुसऱ्या देशामध्ये पण कॉन्फिडेंटली इंग्लिशमध्ये बोलू शकतो. यामध्ये बाबांचे खूप योगदान आहे. बाबांनी मला अभ्यासाची आठवण दिली आणि त्यामुळे मी सतत पुस्तकं वाचतो, मला वेळ भेटला की, आणि अभ्यास करतो. आणि मला जे आस्तिक ठेवण्याचं काम जे केलंय त्यामध्ये बाबांचं खूप योगदान आहे. धन्यवाद. 1 2 3 स्टार्ट. आई पण राहिली. आमचे बाबा खूप प्रेमळ स्वभावाचे होते. त्यांना सगळ्यांबद्दल आदर प्रेम असं सर्व काही या बाबांना आमच्या असायचं. मी लहानपणी शाळेत जात असताना बाबा नेहमी सांगायचे खूप अभ्यास कर, खूप मोठी हो. आणि मग नंतर लग्न झाल्यानंतर सुद्धा बाबा नेहमी म्हणायचे हरिपाठाला जायचं, आपल्या आईवडिलांवर चांगले संस्कार करायचे, आईवडिलांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करायचे. तसेच बाबांनी आम्हाला खूप शिकवलं, मोठं केलं. आणि बाबांनी आम्हाला प्रेमाने आणि मायेने खूप आम्हाला आधार दिला. बाबांनी आम्हाला मोठंसुद्धा केलं. आणि आता बाबा आमच्यात नसले तरी आम्हाला खूप बाबांची आठवण येते. Today we remember our beloved grandfather with love and respect. His love and his kindness will always be always with us. And he lived a beautiful 94 years and gave our family strength and wisdom. I learned all English from my grandfather. Will always live in our heart, and we love our grandfather forever. Thank you.
Start. Today I remember my grandfather with love and gratitude. Today, even if he is no longer with us, his teachings and memories will always stay in our hearts, and I will always love him forever. Even though I have no much memories with him, but I always remember his special conversations in English, teaching us great life values, and I promise that I will always carry these values forward in my life. Thank you. माझे बाबा खूप प्रेमळ होते. ते मला सतत खाऊ द्यायचे. ते बोलायचे, खूप शिक, मोठी हो आणि शिकता शिकता देवाचे नाम घेत राहा. आजोबा जेव्हा आजारी होते तेव्हा मी त्यांना रोज टिक्का लावायची. बाबा, तुमची खूप आठवण येते.